नमस्कार, मनोश्री करंदीकर. श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण शेअर ट्रेडिंग, म्युच्युअल फंड्स, गुंतवणुका या विविध विषयांवरती मार्गदर्शन करून घेत असतो आणि जाणून घेत असतो श्रीमंतीची गुरुकिल्ली. श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमामध्ये आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे प्रॉपर्टी खरेदी करताना घ्यायची काळजी. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी अर्थातच आपल्या सोबत आता स्टुडिओमध्ये आहेत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ञ शशांक रावले. सर, कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. शशांक रावले हे एसआर कन्सल्टन्सीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्याचबरोबर शेअर ट्रेडिंग, म्युच्युअल फंड्स, गुंतवणुका या सगळ्या क्षेत्रांमध्ये सरांचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर शेअर ट्रेडिंग, म्युच्युअल फंड्स, गुंतवणुका या सगळ्या विषयांवरती सरांच्या मोफत कार्यशाळा चालतात. या कार्यशाळा पूर्णपणे मोफत असतात. आपल्या स्क्रीन्सवर जे नंबर आले त्याच्यावरती तुम्हाला फक्त मिस कॉल द्यायचा असतो आणि त्यानंतर तुम्हाला या कार्यशाळेच्या डिटेल्स येतात. त्यापैकी कुठलीही कार्यशाळा तुम्ही अटेंड करू शकता. या सगळ्या विषयांवरती डिटेल नॉलेज शशांक रावले सर स्वतः तिथे येऊन तुम्हाला देत असतात. आजचा जो विषय प्रेक्षको पुन्हा एकदा लक्षात घ्या. आजचा विषय जो आहे तो म्हणजे प्रॉपर्टी खरेदी करताना नेमकी काळजी कुठली घ्यायची, कशा प्रकारे घ्यायची या अनुषंगाने आजची आपली चर्चा असणार आहे. आपण थेट सरांकडे जाऊया आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया. सर, प्रॉपर्टी सारखा आपण विषय घेतला आज. मला वाटतं महत्त्वाचा विषय आहे, कारण प्रॉपर्टी म्हटल्यानंतर, रिअल इस्टेट म्हटल्यानंतर सगळ्या जणांचेच कान टवकारले गेले असतील. आज न उद्या प्रत्येकाला आपल्याला स्वतःचं घर असावं हे सगळ्यांचं स्वप्न असतं आणि त्या दृष्टिकोनातनं लोक खरोखर झटत असतात. कारण आज असं आहे परिस्थिती की आपलं इन्कम कमी आणि प्रॉपर्टीचे रेट मात्र गगनाला भिडलेले आहेत. तर ते कुठे ना कुठेतरी मॅच करायचं या दृष्टिकोनातनं सगळ्यांची धावपळ सुरू असते. म्हणून मला सगळ्यात प्रथम तुम्हाला हेच विचारायचं की आता आपण प्रॉपर्टी खरेदी करतोय, हा विचार करतोय, तर त्या अनुषंगाने प्रॉपर्टी खरेदी करण्याआधी नेमकी काय काळजी मग घ्यायला पाहिजे? येस, लक्षात घ्या, आपण 3 भागांमध्ये आपण हे डिवाइड करणार. प्रॉपर्टी खरेदी करण्याच्या आधी काय करायचं, ऑन गोईंग जे कन्स्ट्रक्शन चालू असतं त्यावेळी आपण कोणकोणत्या गोष्टी काळजी घ्यायची, आणि मग कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर जेव्हा आपल्या हातात पोझिशन होतं त्यावेळी कोणकोणत्या गोष्टी काळजी घ्यायची, ज्याने का तुम्हाला कुठेही कसलाही प्रॉब्लेम होणार. का आपण आयुष्यभराची आपण पुंजी आपण प्रॉपर्टी लावतो. जर एखाद्या व्यक्तीचं चुकून जर काय त्याला फ्रॉड झाला, फसवणूक झाली, त्यांनी आयुष्यभराची कमवलेली ते पैसे प्रॉपर्टी मिळतात, कदाचित तो परत आपल्या आयुष्यात परत प्रॉपर्टी घेऊ शकत नाही. राईट. सो म्हणूनच जर तुम्ही हा एपिसोड बघा, नीट प्रॉपर्ली ऐका, तुम्ही पण ऐका, तुम्हाला आवड नक्की तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा, जेणे का त्यांचं ज्ञान वाढेल, ते देखील या सगळ्या गोष्टींपासून सावध राहतील आणि तुम्हाला नक्कीच त्यातनं फायदा होईल. तर जेव्हा प्री लॉन्च असते म्हणजे प्रॉपर्टी खरेदी करण्याआधी आपण कोणत्या गोष्टी काळजी घ्यायची, त्यातनं पहिलं म्हणजे लोकेशन. जसं पिक्चर मूवी असतो, मग मूवी जर बघायला होतो आपण तेव्हा काय बोलतो, एंटरटेनमेंट असं बोलतो. राईट. सो जेव्हा तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करता तेव्हा लोकेशन सर्वात इम्पॉर्टंट आहे. चांगली प्रॉपर लोकेशन असेल तर तुम्हाला ते प्रॉपर्टी फायदेशीर आहे. ना तर तुम्हाला प्रॉपर्टी दिसायला भरपूर चांगली आहे, ओके, किंवा कन्स्ट्रक्शन चांगलं आहे, पण आजूचं लोकेशन चांगलं असेल तुम्हाला तेवढं म्हणजे रिसेल व्हॅल्यू त्यामध्ये मिळणार नाही, प्रॉपर्टी तुम्हाला रेट मिळणार नाही. तर त्यामध्ये आपण काय काय गोष्टी बघू शकतो प्रॉपर्टी घेताना. पहिलं म्हणजे तो जो एरिया आहे. आज आपण महाराष्ट्रीयन लोक, आपण मेजॉरिटी आपण नोकऱ्या करतो, जॉब करतो, तर आजूबाजूला म्हणजे जॉब अवेलेबिलिटी किती आहे, म्हणजे तिकडे ऑफिसेस वगैरे किती आहे, ज्याने का जवळच्या जवळ लोकांना ऑफिसेस जॉब करायला मिळतील. ते असेल तर नक्कीच तुम्हाला प्रॉपर्टीचे रेट्स तिकडे वाढणार असेल. त्यानंतर ओव्हरऑल लोकॅलिटी कशी आहे, पोल्युशन जवळ आहे की नाही, हॉस्पिटल जवळ आहेत की नाही, शाळा जवळ आहेत की नाही, किंवा इव्हन मॉल्स पण जवळ आहेत की नाही, मार्केट, किंवा इव्हन मोस्ट इम्पॉर्टंटली काय काय वेळी काय होतं आपण ही गोष्ट विचारतो, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी कशी आहे हे बघणं देखील फार इम्पॉर्टंट आहे. बोलताना बिल्डर मे बोलेल की सगळं अवेलेबल आहे, पण तुम्ही खरोखर जाऊन चेक करा की कसं काय आहे. नाही तर तुम्हाला भले थोडी प्रॉपर्टी स्वस्तात पडेल, पण ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी मे बी तुमच्याकडे बसेस किंवा लोकल ट्रेन्स वगैरे नसतील, तुम्हाला ऑटोनी किंवा पर्सनल व्हेकलनी प्रवास करावा लागेल, तर तुम्हाला भले तुम्हाला प्रॉपर्टी थोडी स्वस्तात पडली, पण तो मे बी खर्च आणखीन मंथली खर्च तो भरपूर जास्ती वाढू शकतो आणि तुम्हाला त्रास होईल तो वेगळा. कधी जर समजा कुठला ऑटोचा स्ट्राईक आहे काय आहे तर तुम्हाला त्रास होईल तो वेगळा. तर हे देखील बघणं हे फार इम्पॉर्टंट आहे. तर ज्यातनं हे सगळं नीट असेल तर तुम्हाला पुढे जाऊन जेव्हा तुम्ही प्रॉपर्टी विकाल, लक्षात घ्या, प्रॉपर्टी मान्य आहे तुम्ही राहण्यासाठी घेताय किंवा इव्हन इन्व्हेस्टमेंट घेताय, तर या सगळ्या गोष्टीवर तुम्ही नीट लक्ष दिला तर तुम्ही जेव्हा पुढे जाऊन ज्यावेळी विकाल ती प्रॉपर्टी तर तुम्हाला चांगला भाव त्यामध्ये मिळेल, कारण त्याच्यानं आणखी डेव्हलपमेंट्स ह्या झालेल्या असतील. त्यानंतर चला, तुम्हाला एरिया आवडल्यानंतर तुम्ही त्या एरियामध्ये कोणकोणते डेव्हलपर्स आहेत, बिल्डर्स आहेत हे तुम्हाला चेक करायचं आहे. जो चांगला बिल्डर असेल तर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. मग आता बिल्डर सिलेक्ट करताना आपण कोणत्या गोष्टी काळजी घ्यायची आहे हे या गोष्टी पण फार इम्पॉर्टंट. त्यातनं पहिलं म्हणजे मार्केटमधनं फीडबॅक घ्यायचा, किंवा मार्केटमध्ये त्याचं त्या व्यक्तीचं काय रेप्युटेशन आहे, लोक मागून त्या बिल्डरबद्दल काय बोलत आहेत, ओके, चांगलं आहे का वाईट आहे हे त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. हे कोणाकडनं जाणून घ्याल तर मे बी तुम्ही जे ब्रोकर्स असतात किंवा प्रॉपर्टी एजंट्स असतात त्यांच्याकडे तुम्ही या बिल्डरची माहिती घेऊ शकता, किंवा इव्हन त्यांचे जे ऑलरेडी जे कन्स्ट्रक्शन झालेले आहेत तो बिल्डर तुम्हाला सांगायचं बाबा मी तिथे कन्स्ट्रक्शन केलेले आहे, तर जे ऑलरेडी त्यांचे जे क्लायंट्स आहेत, कस्टमर आहेत, त्यांच्याकडे जाऊन तुम्ही फीडबॅक घ्या की बाबा नेमकं बिल्डरने तुम्हाला कशी काय सर्व्हिसेस दिलेली आहे. मग त्या फीडबॅकमध्ये तुम्ही काय काय घ्याल की बाबा कन्स्ट्रक्शनची क्वालिटी कशी आहे, त्याच्यानंतर इव्हन डिलिव्हरीच्या वेळी जे मेंटेनन्स
वगैरे आहे ते कसं प्रकार आहे. आणि लक्षात घ्या, नुसतं मोठ्या मोठ्या ऍड बघून तुम्हाला प्रॉपर्टी खरेदी करायची नाही, तर बाबा या जो बिल्डर जो आहे हा तुम्हाला खरोखर चांगल्या फॅसिलिटीज देतोय की नाही हे बघायचं. कारण आज तुम्ही बघाल मोठे मोठे ऍड्स दाखवले जातात, पण ऍक्च्युअली जेव्हा तुम्ही खरी परिस्थिती बघाल तर तुम्हाला भरपूर प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. त्यामुळे तुम्हाला बेस्ट फीडबॅक ऍड म्हणून मिळणार नाही, तर तुम्हाला कुठून मिळेल, ज्याने ऑलरेडी प्रॉपर्टी कन्स्ट्रक्शन केली म्हणजे खरेदी केलेली आहे डेव्हलपरची, त्यातनं तुम्हाला एक चांगला फीडबॅक त्यातनं मिळू शकतो. त्यानंतर इव्हन आणखीन एक गोष्ट म्हणजे तुम्ही बघू शकता त्याच प्रॉपर्टीमध्ये की म्हणजे आफ्टर डिलिव्हरी नेक्स्ट जी गोष्ट आहे दॅट मार्केटमध्ये जे रेप्युटेशन आहे त्या बिल्डरचं जे रेप्युटेशन आहे ते कसं काय आहे, म्हणजे फायनान्शियल कंडिशन त्या व्यक्तीची कशी आहे, कशी ओळखाल त्या फायनान्शियल कंडिशन त्या व्यक्तीची. पहिलं म्हणजे होतं असं मॅडम, अनेकदा होतं असं की बिल्डर प्रॉपर्टी कन्स्ट्रक्शन म्हणजे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन जातो, पण त्याच्याकडे स्वतःचा पैसा नसतो. मे बी त्यांनी काही पैसा कस्टमरकडून उचललेला असतो आणि काही पैसा बँकमधनं लोन उचलला असतो. स्वतःचा हार्डली काय असेल किंवा नसेल पण, म्हणजे तो बिल्डर पोकळ आहे, म्हणजे त्याच्याकडे काही नाहीये. हा बिल्डर तुम्हाला नक्कीच पुढे जाऊन प्रॉब्लेम टाकू शकतो. तर अशा बिल्डरकडे आपण प्रॉपर्टी घ्यायची नाहीये जो स्वतःचा पैसा लावला, स्वतःचा बऱ्यापैकी पैसा लागला असेल, ओके ठीक आहे, लोन पण असेल, स्वतःचा बऱ्यापैकी पैसा असेल, तर तो तुम्हाला म्हणा ना चांगली प्रॉपर्टी तुम्हाला मिळू शकते. असंही होऊ शकतं की तो मे बी तुमचा आणि बँकचा पैसा घेऊन तो पळून पण जाऊ शकतो. तर हे देखील आजकाल भरपूर प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत. इव्हन तुम्ही एक करू शकता की ह्या बिल्डरचा तुम्ही MCA आणि रेरा वेबसाईट्सवरती तुम्ही रजिस्ट्रेशन तुम्ही चेक करू शकता की बाबा या बिल्डरवरती काही छोटे किंवा मोठे कोर्ट केसेस तर नाही ना. छोटे मोठे कोर्ट केसेस असतील तर एखाद्या वेळेस चालून जाईल, ओके, पण जर मोठे मोठे जर त्या व्यक्तीवरती केसेस असतील तर अशा बिल्डरपासून आपल्याला सावध राहायचं आहे. असं अनेकदा होतं की बिल्डर लोकांकडे पैसा असतो, ते पैसा दाबून वकील 4-5 वकील ठेवतात स्वतःकडे, केसेस चालत राहतात, ओके, त्यांना काही फरक पडत नाही, त्यांना ते निर्लज्ज झालेले असतात आणि लोक आयुष्यभर रडत राहतात. कारण कोर्ट केस म्हटलं की ते वर्षानुवर्ष चालत राहते आणि ही लोक त्याला दाबत राहतात आणि सगळे. तर तुम्हाला रेराच्या वेबसाईटवरती ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपरली मिळून जातील. इव्हन आणखीन एक मेन गोष्ट म्हणजे लँड ॲक्विजिशन आणि लँड एन्क्रोचमेंट हे देखील आपल्याला चेक करणं हे फार इम्पॉर्टंट आहे. अनेकदा असं होतं मॅडम की बिल्डर लोक काय करतात, बिल्डर लोक फार्मर्सला फक्त 10% पैसे देतात आणि ती लँड ताब्यात घेतात, ओके, आणि त्याच्यानंतर मग होतं असं की होऊ शकतं मे बी की आज लक्षात घ्या ही सर्वात मोठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे, जर लँड ॲक्विजिशन नीट झालं नसेल तर तुम्हाला पुढे जाऊन सगळे प्रॉब्लेम येणार, कन्स्ट्रक्शन नीट नाही होणार, लेट होणार, सगळ्या गोष्टी त्या आहे, त्याचं पेमेंट नाही पोचलं तर ते पुढे कन्स्ट्रक्शन होणारच नाही. असंही होऊ शकतं की मे बी ती एखाद्या शेतकऱ्याची जागा असू शकते किंवा रेल्वेची किंवा गव्हर्नमेंटची किंवा कुठल्या तरी पर्सनल व्यक्तीची किंवा इव्हन फॉरेस्टची जर जागा असेल तर तुम्हाला तिकडे तर अप्रुव्हल मिळणारच नाही. तर हे आपण आणि इव्हन ॲग्रिकल्चर लँड असेल, ओके, तर त्याला इव्हन आपण बोलतो चेंज ऑफ लँड यूज CLU म्हणजे आपण बोलतो ना NA जर लँड करायची असेल ते प्रॉपर केलेली आहे की नाही, सगळ्या गोष्टी चेक करणं फार इम्पॉर्टंट आहे. इव्हन त्याचे प्रॉपरली तुम्हाला डॉक्युमेंटेशन हे चेक करणं फार इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट चेक करता, आज हे डॉक्युमेंट चेक करणं मॅडम फार सोपं झालंय का, कारण रेरा आलेला आहे. रेरा इज अ व्हेरी युजर फ्रेंडली, म्हणजे ना रेरामुळे भरपूर चांगले फायदे होतात. तर रेराच्या थ्रू तुम्ही हे प्रॉपर्टीचे तुम्ही डॉक्युमेंट्स देखील तुम्ही प्रॉपरली चेक करू शकता. तर या काही गोष्टी आपण काळजी घेतली पाहिजे बिफोर कन्स्ट्रक्शन ऑफ द प्रॉपर्टी, बिफोर परचेसिंग द अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी. नक्की, म्हणजे जसं तुम्ही म्हणालात तशा भरपूर गोष्टी आहेत आपल्याला त्याच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे. आणि जसं तुम्ही म्हणालात की लोकेशन किंवा एरिया जे आपण हे करतो फायनलाइज करतो त्याच्यावरती पण कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. आता तुम्ही उल्लेख केलात रेराचा, आता रेरा सगळीकडे लागू झालेला आहे, काय सांगाल रेरा म्हणजे नेमकं काय आहे? येस, रेरा इज रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया, ओके, हा त्याचा फुल फॉर्म आहे. लक्षात घ्या, जसं की तुम्ही बघाल की आता स्टॉक एक्सचेंज, आम्ही स्टॉक मार्केटमध्ये आम्ही काम करतो, तर त्याचा रेग्युलेटर कोण आहे तर सेबी आहे, किंवा बँकिंगचा रेग्युलेटर कोण आहे तर RBI आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, किंवा इन्शुरन्सचा रेग्युलेटर कोण आहे तर IRD आहे, किंवा इव्हन टेलिकॉम रेग्युलेटर कोण आहे तर ट्राय आहे. तसंच आता रेरा ऍक्ट हा आलेला आहे, जे की काँग्रेस गव्हर्नमेंटनी त्याचा अप्रोच केलेला आणि मोदी गव्हर्नमेंटने त्याचा अप्रुव्हल दिलेला आहे. हा भरपूर युजर फ्रेंडली आणि भरपूर कस्टमर फ्रेंडली हा ऍक्ट आहे. रेरामुळे जे बिल्डर्सचे जे चुकीची कामं होती किंवा जे फसवणूक होते त्याच्यावरती भरपूर जास्त प्रमाणात आळा पडलेला आणि हे कस्टमर्सना भरपूर जास्त फायदेशीर हे रेरा पडलेलं आहे. तर लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा प्रॉपर्टी खरेदी करता तेव्हा तुम्ही रेराच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही या बिल्डरचं रेरा रजिस्ट्रेशन प्रॉपर झालेलं किंवा रेरा अप्रुव्हल मिळाले की हे चेक करा. इव्हन असंही अनेकदा होतं की ठीक आहे रेरा अप्रुव्हल तर मिळालेला आहे, पण तो कन्स्ट्रक्शन करायला एवढा डिले करतो की त्याचं ते अप्रुव्हल ते एक्सपायर झालेलं असतं, तर ते परत त्यांनी रिन्युअल केलं की नाही हे पण चेक करणं हे फार इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या, जर रिन्युअल जेव्हा तुम्ही रिन्युअल चेक करा, रिन्युअल डेट चेक करा, त्याच्याचबरोबर तुम्ही काय काय चेक करू शकता, रिन्युअल डेट, त्याच्यानंतर इव्हन अप्रुव्हल डेट चेक करू शकता, इव्हन त्याचं NGT अप्रुव्हल आहे की नाही ते चेक करू शकता, इव्हन पोल्युशन अप्रुव्हल, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट अप्रुव्हल, त्याच्यानंतर एव्हिएशन अप्रुव्हल आणि त्यानंतर इव्हन प्लॅन लेआउट अप्रुव्हल देखील चेक करणं हे फार इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या, हे जर अप्रुव्हल कुठेही मिसिंग असतील
तर तुम्हाला त्या म्हणजे त्या प्रॉपर्टीला OCCC मिळणार नाही. OC म्हणजे ऑक्युपेशन सर्टिफिकेट आणि इव्हन तुम्हाला CC हे देखील तुम्हाला त्यामध्ये मिळणार नाही. जर OCCC तुम्हाला मिळणार नाही तर पुढे प्रॉब्लेम काय येतील की तुमचं रजिस्ट्रेशन होणार नाही प्रॉपरली. त्याच्यानंतर तुम्हाला लोन्स घेताना प्रॉब्लेम्स येऊ शकतात. हेच नाही तर इव्हन ती प्रॉपर्टी इलिगल जाऊन गव्हर्नमेंट त्याच्यावरती ऍक्ट घेऊन ते प्रॉपर्टी इलिगल घोषित करू शकते. ते इव्हन तोडायला पण येऊ शकतात. भरपूर काही प्रॉब्लेम्स तुम्हाला होऊ शकतात आणि तुमची मेहनतीची कमाई जे आयुष्यभर आपले टाकलेले पैसे आहेत एका आपल्या छोट्या चुकीमुळे ते तुमचं कदाचित तुम्ही लॉसमध्ये जाऊ शकता. तर ह्या सगळ्या रेराचे जे ऍक्ट आहेत हे देखील तुम्हाला बघणं फार इम्पॉर्टंट ज्याने का तुम्ही प्रॉपरली त्या प्रॉपर्टी खरेदा आणि योग्य बिल्डर देखील तुम्ही निवडाल. नक्कीच मला वाटतं या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आणि आपण रेराबद्दलही बोललो. आता जसं आपण बोललो की आधी काय काळजी घ्यायची, त्याच्यानंतर आता जसं तुम्ही म्हणालात की आपण 3 पार्टमध्ये बोलणार आहोत, तर पुढच्या 2 गोष्टी त्या महत्त्वाच्या आहेत त्या आपण जाणून घेऊया. बोलतोय प्रॉपर्टी खरेदी करताना घ्यायची नेमकी काळजी कोणती या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ज्ञ शशांक रावले. तसं ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण आधीची जी गोष्टी आहेत सगळ्या ज्या काळजी घ्यायला हव्यात त्या समजून घेतल्या. आता बिल्डिंग जेव्हा अंडर कन्स्ट्रक्शन आहे तेव्हा आपल्याला विचार करायचा आहे आणि बिल्डिंग झाली त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला पोझिशन घ्यायचं आहे त्यावेळेला या दोन्ही वेळेला मग नेमकी कशा प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे. येस, पहिलं म्हणजे अंडर कन्स्ट्रक्शन आपण समजून घ्या. लक्षात घ्या अंडर कन्स्ट्रक्शन जेव्हा प्रोजेक्ट चालू असतं त्यावेळी समजा डिले झाला असं अनेकदा होतं मॅडम की भरपूर डिले होतो प्रोजेक्टला. काय टेन्शन काही गरज नाही. आता जसं मी बोललो की रेरा आलेला आहे तर रेरा ऍक्ट प्रमाणे जर कन्स्ट्रक्शनला डिले होत असेल तर तुम्ही बिल्डरकडनं सगळे पैसे व्याजासकट तुम्ही रिटर्न घेऊ शकता. त्याच्यावरती लिगल कारवाई होऊ शकते आणि जर असं नाही केलं त्यांनी त्याच्यावर तुम्ही लिगल कारवाई त्या बिल्डरवरती तुम्ही नक्कीच करू शकता. ओके, आणि जेव्हा तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी आहे त्यावेळेसच त्यांनी ते जे काय तुम्हाला ऑन पेपर ज्या तुम्ही कमिटमेंट त्यांनी दिलेल्या आहेत म्हणजे तुम्हाला कन्स्ट्रक्शन करता जे तुम्हाला फॅसिलिटी देणार त्या सगळ्या बरोबर त्यांनी दिल्या आहेत की नाहीये हे पण तुम्हाला चेक करणं इम्पॉर्टंट. जसं की एक्झाम्पल घ्या, समजा त्यांनी प्रोजेक्टमध्ये लिहिलं की स्विमिंग पूल प्लस किड्स स्विमिंग पूल देणार आहे पण किड्स स्विमिंग पूल गायब आहे असं होऊ शकतं. किंवा इव्हन जो तुम्हाला इव्हन त्यांनी सांगताना त्यांनी सांगितलेलं 8 टॉवर बनवणार पण त्यांनी 12-13 टॉवर बनवून टाकले त्याच जागेमध्ये. तर होईल असं की ते आता जिकडे 800-900 लोक राहणार तिकडे आता 1200-1300 लोक राहणार तर तुमचा पार्किंगचा स्पेस निघून जाईल. त्यानंतर इव्हन तुम्हाला रोडचा पॅसेज हा कमी मिळेल. इव्हन तुम्हाला कॉमन एरिया हा कमी मिळू शकतो. तर हे सगळे प्रॉब्लेम येतील. इव्हन तुम्हाला काय काय वेळ असं होतं की त्या गडबडीतील लोक किड्स प्ले जो एरिया आहे तो गायब करून टाकतात. तर अनेक अशा गोष्टी करतात ज्या आपल्याला लक्ष ठेवणं हे फार इम्पॉर्टंट आहे. इव्हन हे झालं एक्सटर्नल पण इव्हन इंटरनल जेव्हा तुम्ही प्रॉपर्टी घेता होतं असं आपल्याला जेव्हा ब्रोशर दाखवला होता तेव्हा आतमध्ये मस्त चकाचौंध दाखवली जाते काय काय आहे पण आतमध्ये त्या सगळ्या गोष्टी खरोखर आहेत की नाही. मग तुम्हाला जे वॉशरूम्स आहेत म्हणा किंवा मॉड्युलर किचन आहे म्हणा वॉर्डरोब आहे जे किंवा काय काय इटालियन मार्बल देतोय बोलला होता पण साधं मार्बल टाकलेलं असतं. ओके, तर सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक करा जे मला ऑन पेपर लिहून दिलेलं आहे या सगळ्या गोष्टी मला प्रॉपरली दिलेल्या आहेत की हे चेक करणं फार इम्पॉर्टंट. कारण होतं असं की बिल्डर अनेकदा स्टार्टिंगला तुम्हाला बोलताय सगळं देऊ काढायला कस्टमर गोळा करायचं ऍट अ हायर रेट पण आयत्या वेळी ते लोक ह्याच्यावर गफला करतात आणि त्याच्यावर भरपूर मोठं त्यांचं मार्जिन हे असतं. तर हे बघणं देखील फार इम्पॉर्टंट आहे कारण आपल्या आयुष्यभराची कमाई ह्या गोष्टीमध्ये लागलेली असते. हे झालं ऑन गोईंग कन्स्ट्रक्शन. आणि लास्ट म्हणजे पोस्ट कन्स्ट्रक्शन तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आपण थोडक्यात समजून घ्या. पहिलं म्हणजे प्रॉपर्टीचे पेपर्स तुम्ही परत सब रजिस्ट्रारकडे जाऊन तुम्ही चेक करू शकता की बरोबर आहेत की नाहीये. ओके, असंही होतं अनेकदा की सेम प्रॉपर्टी अनेक लोकांना विकलेली असते. ओके, हे देखील काय काय फ्रॉड बिल्डर हे करून जातात. ओके, किंवा मल्टिपल बँकांवर लोन त्यांनी घेतलेलं असतं असं देखील फ्रॉड केसेस अनेकदा झालेले आहेत. मल्टिपल बँकेवर लोन घेतलेलं आणि तो बिल्डर पळून गेलेला आहे असं देखील झालेलं आहे फेक पेपर्स बनवून. तर इव्हन फ्रॉड टायटल्स देखील असतात. तर त्याच्यापासून जर तुम्हाला वाचायचं असेल तुम्ही एकदा टायटल इन्शुरन्स घ्या. ओके, किंवा तुम्ही नॅशनलाइज बँकेकडनं लोन घ्या. अशी काय नॅशनलाइज बँका काय करतात ज्यावेळी तुम्हाला लोन देतात त्यावेळी ती लोक तुमचं बँक लिगल आणि टेक्निकल दोन्ही करते. लिगल म्हणजे लिगलिटी प्रॉपर्टी बरोबर आहे की नाही ही प्रॉपरली चेक करते आणि त्याचबरोबर टेक्निकल म्हणजे काय बाबा जो काय रेट तुम्हाला सांगितलेला आहे तो रेट बरोबर आहे की नाही म्हणजे त्या प्रॉपर्टीच्या लायक रेट आहे किंवा महागडा रेट आहे ते ती लोक चेक करतात. हे लिगल टेक्निकल झाल्यानंतर तुमचं लोन अप्रूव्ह होतं. जर तुमचं लोन नॅशनलाइज बँकेने अप्रूव्ह केलेलं ह्याचा अर्थ ऑलमोस्ट ही प्रॉपर्टी तुमची सेफ आहे त्याचे पेपर्स प्रॉपरली सेफ आहे हे तुम्हाला एक कन्फर्मेशन मिळतं. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही काय करू शकता की जेव्हा तुम्ही प्रॉपर्टी खरेदी तेव्हा जवळचं जेव्हा पोझिशन असतं म्हणजे तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शन घेऊ शकता पण थोडं जास्त रिस्क असतं. जेव्हा पोझिशन जवळ आलेलं असतं म्हणजे ऑलमोस्ट बिल्डिंग कन्स्ट्रक्ट झालेली आहे तर थोडीफार मे बी तुम्हाला प्रॉपर्टी महाग पडू शकते पण तुम्ही जवळ कन्स्ट्रक्शन आलं असताना जर प्रॉपर्टी खरेदी केली तर कदाचित रिस्क ही कमी असते. फ्रॉड होण्याची रिस्क ही फार कमी असते. भले तुम्हाला प्रॉपर्टी महागात पडेल पण रिस्क ही कमी असते. आयुष्यभराची कमाई भले थोडी एक्स्ट्रा गेली पण ती कुठे वेस्ट गेली नाही पाहिजे. तर या गोष्टीची आपण काळजी घेतली नक्कीच आपण फ्रॉड होण्यापासून वाचू शकतो आणि आपलं आयुष्यभराचं स्वप्न आहे प्रॉपर्टीचं
त्याचं नक्की चांगल्या तऱ्हेने स्वप्न खरं होऊ शकतं. लक्षात फ्रेंड्स, आज आम्ही शेअर मार्केटमध्ये आम्ही ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट करतो. आज मेन जो पैसा आहे हा इक्विटी आणि प्रॉपर्टी, इक्विटी म्हणजे शेअर बाजार आणि प्रॉपर्टी म्हणजे मालमत्ता, ह्या दोन गोष्टींमध्ये मेन भरपूर चांगला पैसा आहे. बाकीचे सगळे आहेत बँका, इन्शुरन्स, म्युच्युअल फंड, मेडिक्लेम अँड सो ऑन, हे सगळे एजंट आहेत, हे सगळे दलाल लोक आहेत. हे सगळे उचलून कुठे लावतात पैसा? तर इक्विटी आणि प्रॉपर्टी या दोन गोष्टींमध्ये लावतात, ज्यातनं मेन पैसा बनतो. तुम्ही जर या सगळ्या गोष्टी नीट काळजी घेतली, नक्कीच तुम्ही चांगलं प्रॉपर्टी स्वप्न साकार करू शकता. त्याचबरोबर इव्हन आम्ही तुम्हाला ट्रेडिंगसाठी तर नक्कीच हेल्प करतो. तर दोन्ही गोष्टी तुमच्याकडे असतील, नक्कीच तुम्ही भरपूर चांगलं फायनान्शियल अबंडन्स हे मार्केटमधून कमवू शकता. नक्कीच, म्हणजे जसं तुम्ही म्हणालात तसं की ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी सुटतात लोकांच्या, कारण त्यांना एक स्वप्न त्यांचं पूर्ण होताना दिसत असतं, तेव्हा काही काही गोष्टी त्या विसरल्या येतात. त्यांची आपण आज आठवण करून दिली, रिमाइंड करून दिले. मला वाटतं ज्यांना नवीन घराचं स्वप्न बघायचं आणि पूर्ण करायचं आहे त्यांनी या सगळ्या गोष्टींची काळजी नक्की घ्यायला पाहिजे. बोलतोय प्रॉपर्टी खरेदी करताना घ्यायची काळजी या विषयावरती, आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ञ शशांक रावले. तसं ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण प्रॉपर्टीबद्दल बोललो, प्रॉपर्टी घेताना काळजी काय घ्यायची ते बोललो. परंतु आपण जे काम करतोय मेनली ते म्हणजे शेअर ट्रेडिंग आहे, म्युच्युअल फंड्स आहे, गुंतवणूक आहे, त्या सगळ्या विषयांमध्ये आहे. तर काय सांगाल, याच्या ज्या कार्यशाळा असतात त्याच्याविषयी काय सांगाल, त्याच्यामध्ये काय शिकवलं जातं, प्रॉपर्टीबद्दलही आपण त्याच्यामध्ये नॉलेज देत असतो, काय सांगाल? जसं आज आपण प्रॉपर्टी सेगमेंट घेतला, लक्षात जसं मी ब्रेकला बोललो की प्रॉपर्टी आणि इक्विटी ह्या दोनमध्ये मेन भरपूर जास्त पैसा आहे. तर प्रॉपर्टीबद्दल आपण बोललोच. आता आपण थोडं इक्विटी, जे आमचं मेन काम आहे शेअर ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट्स, ज्यातनं भरपूर चांगला पैसा बनतो, त्याबद्दल आपण थोडक्यात बोलू. लक्षात घ्या, आमच्या याच रिलेटेड मोफत कार्यशाळा जातात शेअर ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट रिलेटेड. शेअर बाजार ट्रेडिंग म्हणजे काय हे आपण समजू. शेअर बाजार ट्रेडिंग म्हणजे काय? रोजची जी मागची उलाढाल होते, रोजची जी मुवमेंट होते, त्या रोजच्या उलाढालीतनं पैसे कमवणं, त्याला बोलला जातं शेअर मार्केट ट्रेडिंग. ओके, ज्यामुळे तू रोजच्या रोज तुम्ही ट्रेडिंग करून तुम्ही भरपूर चांगले पैसे कमवू शकता. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ट्रेडिंग करून पैसे हे कमवू शकता. लक्षात फ्रेंड्स, मार्केट जर वर चालले तर पण पैसा बनतो, पण मार्केट जर खाली पडत असेल तरी देखील भरपूर चांगला पैसा बनतो. कसा बनवायचा आहे तो आम्ही तुम्हाला कार्यशाळेतनं शिकवतो, जे आमच्या मोफत कार्यशाळा असतात. लक्षात यासाठी शिक्षणाच्या वयाची वगैरे काही अट नाही आहे. कोणी येऊन त्यामध्ये कामे करू शकतो. एक व्यावसायिक असो, एक नोकरी व्यक्ती असो, एक गृहिणी असो किंवा एक कॉलेज स्टुडंट देखील असो, कोणी येऊन त्यामध्ये काम हे करू शकतं. तुम्ही समजा 1,00,000 रुपये लावले तर दिवसाला 3-4 रुपये, किंवा तुम्ही 10-20 रुपये जे लावले ते दिवसाला 700 रुपये तुम्ही इझिली त्यातनं सहजदा कमवता. आपला नोकरी व्यवसाय कामधंदा सांभाळून तुम्ही एक थोडा वेळ 10 मिनिटाची मार्केट बघायला दिली तरी देखील तुम्ही ते कमवू शकता. बाकी तुम्ही मोबाईलवर देखील तुम्ही मार्केटला बसल्यास कुठेही तुम्ही ट्रॅक करू शकता. 1 तास 1.5 तास तुम्हाला प्रॉफिट हे बघायला मिळतं, जे की आमचं रोजचं काम आहे. हे झालं ट्रेडिंग बद्दल. अशाच प्रकारे मॅडम आम्ही इन्व्हेस्टमेंटचं म्हणजे आम्ही गुंतवणुकीचं एक ज्ञान देतो. आज आपण एक प्रॉपर्टीचा विषय घेतला, पण असे अनेक विषय आहेत ज्यामध्ये आपण भरपूर चुका करतो. आपण चुकीच्या गुंतवणूक करून बसतो. तर आपण नेमके आपले पैसे कुठे गुंतवले पाहिजे, कशी वाढ केली पाहिजे, शेअर बाजार नाही तर बाकी इतर ठिकाणून कुठून आपण कसे कसे पैसे वाढू शकतो, याचं आम्ही तुम्हाला योग्य ते ज्ञान हे देतो. लक्षात घ्या, आपण नोकरी व्यवसाय करतो, आपण पैसे कमवतो, पण ते कमवलेले पैसे आपल्याला नेमके कुठे गुंतवायचे, कसे वाढवायचे हेच माहीत नसेल तर आपण फायनान्शियल ग्रोथ कशी करणार. म्हणून माहिती असणं फार इम्पॉर्टंट आहे. तर ह्याच्या गोष्टींना आम्ही गायडन्स हे देतो. नक्की, आणि जसं सर म्हणाले तसं की या सगळ्या ज्या कार्यशाळा आहेत त्या पूर्णपणे मोफत असतात. सर, प्रेक्षकांना सांगा की सध्या महाराष्ट्रभर या कार्यशाळा कुठे कुठे चालू आहेत? सध्या महाराष्ट्रामध्ये आमच्या मोफत कार्यशाळा मुंबईमध्ये दादर आणि ठाणे या ठिकाणी चालतात, आणि मुंबईच्या वर पुणे, नाशिक आणि कोल्हापूर ह्या ठिकाणी आमच्या मोफत कार्यशाळा चालतात. लक्षात घ्या, आम्ही हे 5च एरिया कव्हर करतो, दादर, ठाणे, पुणे, नाशिक आणि कोल्हापूर. का? कारण ते सगळ्या एरियामध्ये मी स्वतः येऊन मी कार्यशाळा घेतो, त्यामुळे एवढेच एरिया मी कव्हर करू शकतो. बाकी महाराष्ट्र लोकांना त्या कार्यशाळेहून ते त्या ठिकाणी येऊन ते अटेंड करावं लागते. लक्षात घ्या, या कार्यशाळा तुम्हाला भरपूर आवडतील, भरपूर त्यातनं ज्ञान हे मिळेल. आणि जसं मी बोललो पूर्णतः मोफत आहे, तुम्हाला रिलेशनशिप काही गरज नाही. परत छोटासा मिस कॉल द्या, तुम्हाला स्क्रीनवर आमचे नंबर दिसत असेल, परत छोटासा मिस कॉल द्या आमच्या नंबर्सवरती, तुम्हाला सर्व कार्यशाळा SMS थ्रू येऊन जातील. जी पाहिजे तुम्ही कार्यशाळा नक्कीच तुम्हाला भरपूर चांगलं त्यांना ज्ञान मिळेल, नक्कीच चांगला फायदा त्यातनं होईल. नक्कीच, तर सरांनी सांगितल्याप्रमाणे नंबर आपल्या स्क्रीन्सवरती येत आहेत, त्याच्यावर तुम्हाला फक्त मिस कॉल द्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही माहिती आल्यानंतर कुठलीही कार्यशाळा जी आहे तुम्हाला पाहिजे ती अटेंड करू शकता. शशांक रावले सर स्वतः तिथे येऊन त्या कार्यशाळा घेत असतात. सर, पुन्हा एकदा विषयाकडे येताना मला तुम्हाला विचारायचं आहे की आपण काय काय काळजी घ्यायची ते सांगितलेलं आहे. सगळ्या तिन्ही गोष्टींचा आपण विचार केला, आधी, मध्ये आणि नंतर सुद्धा. तर आता ज्यांना प्रॉपर्टी घ्यायची आहे त्या अनुषंगाने मला तुम्हाला विचारायचं आहे की त्यांचा प्रश्न असेल जो मेनली की आता इमिजिएटली आपण प्रॉपर्टी घ्यावी की थोडंसं थांबावं, कारण आता बजेट आहे, अपकमिंग इलेक्शन्स येऊ घातलेली आहेत महाराष्ट्रामध्ये, केंद्रामध्ये सुद्धा. तर त्या अनुषंगाने थोडक्यात काय सांगाल त्यांना? येस, बजेट इलेक्शन्समुळे तर आपण थांबू शकतो, पण मोठं एक अजून एक कारण आहे लक्षात प्रश्न की अनेक जे बिल्डर्स आहेत, म्हणजे जेव्हापासून नोटबंदीच्या नंतर एक कदाचित इम्पॅक्ट पडलाय की आजचं एक सत्य असं आहे की मोठ्या शहरामध्ये अनेक बिल्डरचे प्रॉपर्टीज विकले गेले नाहीत. बिल्डरकडे पैसा असं होल्डिंग कॅपॅसिटी असते म्हणून ते लोक धरून ठेवलेत, आपला रेट त्यांनी पकडून ठेवलाय, पण प्रॉपर्टी त्यांचे विकले गेले नाही. हजारो प्रॉपर्टीज अजून विकल्या गेलेल्या नाहीये. तर नक्कीच ते प्रॉपर्टीचे रेट थोडे खाली आणतील, आणि ज्याने का त्यांची प्रॉपर्टी विकल्या तर तुम्ही अजून थोडे काही महिने थांबा, थोडे रेट्स आणखीन खाली होते, नंतर नक्कीच तुम्ही प्रॉपर्टी आफ्टर इलेक्शन्स तुम्ही थोडाफार प्रॉपर्टीचा घ्यायचा विचार तुम्ही नक्कीच करू शकता. सर, जाता आता थोडक्यात अगदी आपली श्रीमंतीची गुरुकिल्ली. गुरुकिल्ली हीच असेल की आज ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या नीट लक्षात ठेवा, आपल्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा, आणि प्रॉपर्टी घेताना या गोष्टी काळजी नक्कीच तुम्ही कधी प्रॉपर्टी घेताना कधी फसणार नाही.
नक्कीच. तर सर तुम्ही जसं म्हणालात तसं की सावध राहायचं आहे, स्वप्न पूर्ण करताना सावधानगी बाळगणं पण गरजेचं असतं. तर त्या अनुषंगाने आज तुम्ही इथे एवढं छान मार्गदर्शन प्रेक्षकांना केलं त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. या विषयासह श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात आता आम्ही इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18.